स्वागत आहे आपलं एस के कुक या चॅनलवर। आपण आज स्पिनॅच मॅक्रोनी बनवणार आहोत। त्यासाठी 1.5 लिटर पाण्यामध्ये मी पास्ता शिजवून घेतला आहे। आता त्यामध्ये टाकण्यासाठी मी थोड्या दुधामध्ये 1 चमचा मैदा कालवून घेतला आहे। त्यानंतर आपण फोडणी करूया। त्यामध्ये आपल्याकडे असतील त्या आणि आपल्याला आवडतील त्या भाज्या मिक्स करू शकतात। माझ्याकडे या 2च भाज्या होत्या त्यामुळे मी एवढ्याच टाकल्या आहेत। यामध्ये छान त्या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपली शिजवलेली पास्ता त्यामध्ये टाकून छान परतवून घ्यायचा आहे। तेलामध्ये छान परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण आणि दूध हे दोन्ही टाकून घ्यायचं आहे। त्यामुळे त्याला क्रीमी टेक्स्चर येईल। याला छान व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आपल्याकडे असतील ते फ्लेवर्स आपल्याला जे त्यामध्ये टाकावं वाटते ते तुम्ही टाकू शकता। थोडंसं मीठ आणि चाट मसाला असेल तर तोही तुम्ही टाकू शकतात। आणि अशा पद्धतीने हे छान व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून छान चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्यामुळे ते चीजी मॅक्रोनी पास्ता तयार होईल। आणि तयार आहे आपला हा छानसा गरमागरम पास्ता। लाईक, शेअर, सबस्क्राईब